तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर शहरातील ताजने प्रतिष्ठानच्या वतीनं श्री गणेशाच्या भव्य मिरवणुकीनं गणपती बाप्पाची स्थापना केली गेली। शहरात ताजने परिवार हा मोठा परिवार आहे। गेली 32 वर्षांपासून त्यांच्याकडे गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक काढली जाते। शनिवारी संगमनेर बसस्थानकापासून बाप्पांची ट्रॅक्टरमधून भव्य अशी मिरवणूक काढली गेली। या मिरवणुकीमध्ये ताजने परिवारासह महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। ढोल ताशांच्या 150 कलाकारांच्या पथकानं शहरातील सर्वांचंच लक्ष वेधलं। या मिरवणुकीदरम्यान राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, डॉक्टर हसमुख जैन यांनी श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून ताजने प्रतिष्ठानच्या गणेश मंडळाला आणि ताजने परिवाराला शुभेच्छा दिल्या। संगमनेर शहराकडनं सगळ्यांना तांबे परिवार व थोरात परिवाराकडनं खूप शुभेच्छा आणि हे गणेशोत्सव आनंदाने आणि सुखाने सगळ्यांसाठी जावं। ताजने प्रतिष्ठानतर्फे हे गणेशोत्सवाचं 32वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही मिरवणूक या इंदिरा गांधी रोडवरून नवीन नगर रोड इथून जात असते वाजत गाजत आणि रुद्रचा ढोल असतो। आणि ताजने परिवार आपल्या संगमनेरमध्ये इतका मोठा आहे की त्यांना अजून लोकांची गरज नाही, इतकी मोठी मिरवणूक आपोआप होते। आणि गणेशोत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मकाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे ताजने परिवार हा संगमनेरमध्ये एक युनायटेड म्हणजे एकात्मता सांभाळणारा असा हा परिवार आहे। त्यांना मी फार फार शुभेच्छा देतो। तसेच आज डॉक्टर आपले आदरणीय मार्गदर्शक सुधीरजी तांबे तांबे या देखील आल्या होत्या, मैथिली तांबेताई या देखील आल्या होत्या आणि आमचा आपण सर्वांनी सन्मान केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो। नवीन नगर रोडवरून चाललेल्या मिरवणुकीमध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। ढोल ताशांच्या गजरामध्ये ताजने परिवारातील महिला आणि तरुणांनी
मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला। तर या परंपरेविषयी ताजने प्रतिष्ठानचे डॉक्टर संकेत ताजने, रेडिओलॉजिस्ट यांनी माहिती दिली। यावर्षीचं हे 32वं सातत्याचं वर्ष आमचे अध्यक्ष आशिष ताजने आमच्याबरोबर आहेत आणि निश्चितच आमची जी मिरवणूक आहे ही बस स्टँडपासून ते ताजनेवाड्यापर्यंत वाजत ही मिरवणूक असते आणि या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात साहेब, तांबे साहेब, तांबे ताई सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताजने परिवाराची मोठी मिरवणूक 32वं वर्ष हे कंटिन्युअस सातत्याचं चाललं आहे। मी गणपती बाप्पाला विनंती करतो, त्यांना मानवंदना देतो की या ठिकाणी सर्वांची भरभराट हो, या महाराष्ट्राचं, राज्याचं, देशाचं नाव पुढं जावं हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। ताजने प्रतिष्ठान आज श्री गणरायाचं आगमन होत आहे। सगळीकडे एक अतिशय आनंदाचं उत्साहाचं आणि मांगल्यमय असं वातावरण आहे। त्यामध्ये संगमनेर शहरामध्ये गेली 32 वर्ष ताजने प्रतिष्ठानच्या विद्यमाने या ठिकाणी गणपतीचं उत्सव साजरा केला जातो। श्री गणरायाचं आज आगमनाचं सुद्धा अत्यंत भव्य मिरवणूक इथे आता पाहिलेले आपण आणि आभाळवृद्ध तर आमच्या महिला भगिनी विशेषतः त्यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजे आणि सर्व युवक आणि सर्व लोक यामध्ये ताजने परिवाराचे सहभागी आहेत। संगमनेर शहर आणि ताजने परिवार, संगमनेर शहराची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचाल आणि ताजने परिवार हे वेगळं करता येणार नाही। ताजने परिवाराचं खूप मोठं योगदान संगमनेरच्या सर्व वाटचालीमध्ये आहे। शंकरराव ताजने साहेब दादा हे आदरणीय भाऊसाहेब थोरातांचे सहकारी होते आणि त्यांनी खूप मोठं योगदान म्हणजे अगदी कारखान्याच्या स्थापनेपासूनचं त्यांचं सर्वांचं सहकार्य आणि योगदान राहिलेलं आहे। आता नवीन पिढीसुद्धा अंकुश आहे, सर्व हे सुद्धा अतिशय उत्साहाने संगमनेरच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात। असा हा संगमनेरचा एक प्रतिष्ठित असं ताजने परिवार आहे। त्यांच्या माध्यमातून आज गणरायाची ही भव्य अशी आगमनाची मिरवणूक संपन्न झाली आहे। आम्हाला तर नेहमी आम्ही तर ताजने परिवाराचे घटनेलाच आहोत, आम्हाला सहभागी करून घेतलं म्हणजे परिवारामध्ये। तर त्या परिवाराचं या ठिकाणी आम्हाला बोलावलं, या मंगलमय कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं। मी ताजने परिवाराच्या सर्व सदस्यांचं, लहान मुलांपासून होता लहान मुलंही ते खूप आनंदाने सहभागी झाले। सर्वांचं मी ते मनापासून आभार आहे। गणेशोत्सव सुरू होतो आहे आणि आज गणेशाची प्रतिष्ठापना ही होते आहे। आता ही मिरवणूक आहे, ही ताजने मळ्याची मिरवणूक आहे। स्वर्गीय शंकरराव दादा ताजने यांच्या नावानं हा मळा ओळखला जातो। एकंदर सर्व जे आहे कुटुंबीय त्यांची संख्या 200पेक्षा जास्त आहे, परंतु अत्यंत बंधुभावानं, आनंदानं जो एकत्र त्यांचं कुटुंब म्हणून तो असतो सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून मिरवणूकसुद्धा त्यांची एकत्र पद्धतीनं सर्व कुटुंबियांनी काढलेली आहे। मोठी संख्या आहे, कुटुंब मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाची एकत्र पद्धतीनं आनंदानं काढलेली मिरवणूक हे वैशिष्ट्य कदाचित महाराष्ट्रातलं एकमेव वैशिष्ट्य असेल की 200-250 सदस्य असणाऱ्या कुटुंबाची ही मिरवणूक आहे आणि म्हणून त्यांना या निमित्तानं खूप शुभेच्छा मी देतो आणि त्यांच्या ताजने मळा त्यांचे सगळे सदस्य त्यांच्या खूप कर्तृत्ववान तरुण मुलं आहेत, त्यांच्या कर्तृत्वात सगळ्यांना सुखी जीवन मिळावं याकरता मी परमेश्वर चरणी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो।
ताजने प्रतिष्ठानचे शिल्पकार अशोक ताजने, गोरक्षनाथ ताजने, अरुणकाका ताजने यांच्या संकल्पनेतून या मंडळाचं कार्य चालू आहे। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश ताजने, मार्गदर्शक अजित ताजने, सचिन ताजने, अमित ताजने, खजिनदार योगेश ताजने, कार्याध्यक्ष आशिष ताजने, संकेत ताजने, तेजस ताजने, प्रज्योत ताजने, शुभम ताजने, विक्रांत ताजने, वेदांत ताजने, श्रीराज ताजने, यश ताजने, सुजित ताजने, अनिल ताजने, विलास ताजने, आदित्य ताजने, साई ताजने, ईश्वरी ताजने, सोनू गलांडे आणि स्वप्नील रोकडे यांसह ताजने परिवारातील सर्व सदस्य, महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65।